तर आपल्या मोहोळमध्ये किती मतदान आहे? टोटल मोहोळ तालुक्यामध्ये 50 मतदार आहेत आणि त्यापैकी शिवसेनेचे 12 मतदान आमचे सगळे एक संघ या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केले तर काय वाटतं तुम्हाला? काय या ठिकाणी नक्कीच महायुतीचे राजेंद्र राऊत हे विजय होतील याबद्दल मनामध्ये तिळमात्रही शंका नाही. त्यामुळं आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी आमची सर्व मतदार जे आमची काही शक्ती आहे ते लावलेली आहे. तर आता यांनी म्हटलं की ते मात्र शंका नाही, परंतु जरांगे पाटील जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेस काहीतरी वेगळं घडणार हे मात्र निश्चित आहे असं म्हटलं जात आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबाचा आदेश चालतो. खरं तर आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबाच्या आदेशानं या ठिकाणी सर्वच्या सर्व शिवसेनेचे सेवक असतील, नगराध्यक्ष असेल आणि जिल्हा परिषद सदस्य असेल, यांनी सर्वांनी या ठिकाणी युतीचा धर्म पाळायचा आणि पक्षाचा आदेश पाळायचा. ह्या पद्धतीने या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना 100% सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि 100% तीळ मात्र शंका नाही की या ठिकाणी राजाभाऊ राऊत हे भरघोस मतानं निवडून येणार. वसंतरावांच्या पाठीमागे अदृश्यशक्ती असं म्हटलं जाते. काय नाराज मतदार आहेत असंही म्हटलं जाते. त्यांच्या मागं अदृश्य शक्ती असेल, पर ह्या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांच्या पाठीमागं शिवसेनेची शक्ती ह्या जिल्ह्यामध्ये 100% आहे. त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणजे धनुष्यबाण बरोबर त्या निशापर्यंत पोहोचणार. 100% पोहोचणार. ताई, तुम्ही प्रथमच मतदानाला आलेला आहात, काय वाटतं? खरं तर अशी संधी खूप कमी भेटते, त्यामुळं आज आनंद होतो आम्हाला की ही संधी मला मिळाली. आता तुमचं किती मतदान आहे तुमचं? मोहोळचं हम्म, हम्म. 50, म्हणजे नगर परिषदेचं 23 मतदान आहे. त्यातले आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार येऊन इथं मतदानाचा हक्क बजावलेला आहे. शिवसेनेचं जी मतदान आहे ती पूर्णपणे राऊतच्याच पाठीमागे आहे की काही दुसरं काही? नक्कीच राजेंद्र राऊतच्याच पाठीमागं आहे.